कसं काय मुडपला? भाऊनी मारलं. भाऊने मारला ना खेळता आता खेळता वय झाली. का? मार्केटचा म्हणून आम्हाला लाजलेला सांभाळ. लाईव्ह करप्शन कोणाचं करप्शन चालू आहे? चीटिंग करायचं. रिअल मार्केट. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आता झालेली आहे संध्याकाळ आणि आज दुपारी खूप आराम केलेला आहे पूर्ण दिवस. कारण की आमच्या घरातले उशिरा उठले सकाळी सर्व आणि त्याच्यानंतर नाश्ता वगैरे केला, दुपारी जेवण केलं. म्हणजे आज असं समजायचं की घरामध्ये काहीच केलेलं नाही. आमच्या मॅडमनी पण जे झोपले जेवल्यानंतर, मुलं पण आराम करत होते आणि बाहेर ऊन पण जास्त होतं. म्हणून काय आम्ही स्टार्ट संध्याकाळीच केली ब्लॉग बनवायचं. मी म्हटलं चला संध्याकाळी करूया, कारण की संध्याकाळी सावली असते आणि घरात पण थंड असतं, म्हणून संध्याकाळी ब्लॉगची सुरुवात करतो आहे. आणि मॅडम आता करतात काय ते तुम्हाला मी दाखवतोच, पण मुलंही बाहेर आहेत, त्यांना पण दाखवतो ते काय करतात. आणि इकडे आपण छानपैकी कूलर लावला आहे, बघू शकता, आणि मस्त हवा घेतोय कूलरची. काही प्रॉब्लेम नाही, बॉम्बे असो का गाव असो सेमच आहे मित्रांनो, छान वाटतं. आणि काल रात्रीच्याला म्हणजे रात्री 12-1ला हलका पाऊस पडला मित्रांनो, एकदम छान पडला. पण पाऊस पडल्यानंतर काय माहिती काय होतं, इथले लाईटच कट करतात डायरेक्ट. असं 2 वेळा झाले. म्हणजे रात्री किती 11-12 12:30च्या दरम्यान एक वेळा. हां, पण एकदम आज जरा रात्री म्हणजे थोडा असा नॉर्मल पडला, जास्त नाही पडला आणि परत गेला. पण पाऊस पडला. तर आता पावसाचे पण दिवस येतील आणि आपण थोडे दिवस आहेत, काही विषय नाही त्याचा. तर चला आता डायरेक्ट जाऊया आपण मॅडमकडे. तर बघू शकता मी बनवत आहे चिकन आणि अशा पद्धतीने माझा किचन आहे, माझ्या मम्मीचा देसी किचन. तर मी आज चिकन घेतलेलं आहे, स्वच्छ मस्तपैकी धुवून घेतलेलं आहे. आणि हे बोलले आज काही थोडंसं असं अरत परतच बनव. मग त्यासाठी मी अद्रक आणि कांदा लसूण खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेला आहे. आणि हा सुहाना मसाल्याची पेस्ट बनवलेली आहे. फर्स्ट मी जसं आपण चिकन बॉईल करतोय ते मी फक्त बॉईल करून घेणार आहे आणि मग हे जस्ट आपण फ्रायमध्ये हे टाकणार आहोत. आता मी हे ह्याच्यामध्ये टाकते जस्ट बॉईल करण्यासाठी, बघू शकता. आणि गावी तुम्ही कसंही बनवा, कशाही पद्धतीचं बनवा, छानच लागतं, टेस्टी लागतं, त्याला चव असते आणि खूप छान असं होतं. मी कुठलीही भाजी कशाही पद्धतीने बनवली तरी अशा पद्धतीने मी बनवते. हा मस्त वेगळं बनवायचं, छान मस्त. सकाळी भाजी खाल्ली आहे पालकची, भाजीपाला जास्त खातोय आणि म्हणलं जाऊ द्या चिकन बनवू मस्तपैकी. मग पप्पांनी मला चिकन आणून दिलं. बाई हे घे म्हणे, तुला कसं बनवायचं आहे बनव. माझी मम्मी नॉनव्हेज खात नाही आणि ती बनवतही नाही, त्याच्यामुळे नॉनव्हेज मलाच बनवावं लागत आहे आणि त्याच्यामुळे मी बनवत आहे. आणि मी तिला तिथं बसवलेलं आहे. हाय कर हाय. तर बघू शकता मित्रांनो, इकडे JRO खेळतात चांगल्या मैदानामध्ये. मित्रांनो बघू शकता, फॅन्स आहेत, सबस्क्रायबर्स आहेत. अरे हा खरं. तर बघू शकता इकडे मस्त संध्याकाळच्या टायमाला सावली म्हणजे अंधार पडलेला आहे एकदम, आणि दोघे जण इकडे खेळतायत इकडे. आणि बघू शकता कशा प्रकारे आज अंधारात लाईटी जरा कमी आहेत पण छान दिसतंय. मित्रांनो मी 3 गोल केले. कसले गोल केले? गोल गोल म्हणजे एक हिस्सा त्यांचा असतो आणि आमचा एवढा असतो. हा एवढा काय? 2 असतात स्ट्रायकर म्हणजे गोल करणार. अच्छा. हा, आणि मी पण एक स्ट्रायकर होतो. मी 3 गोल केले. हा माझ्या मित्रांनी केले 5-6-7 केले. आणि भावनी पण 4 केले. मजा यायला लागली का नाही गावी? हा मित्रांनो लय मजा येते. त्याशी तर तू बोलत होता मला करमत नाही, मला घरी जायचंय. मित्रांनो आता मला जायचंय, लेट होते. लाईव्ह करप्शन. कोणाचं करप्शन चालू आहे? चीटिंग करायचं. रिअल मार्केट फॅन ना
पैसे देतात गोलकीपरला. आमचा गोलकीपर लय शांत असतो, काय बीच मध्ये जात नाही. भोला कीपर आमचा. ते बघा ते राक्षस. प्रत्येकाचं नाव सांगा मला येऊन. हाय, माय नेम इज अजय अँड आय एम स्टडींग इन 8th स्टँडर्ड. मी ब्राझील एक्स मित्र. याला तर ओळखतातच तुम्ही. आपलं इंट्रोडक्शन. नाही मी introduce करतो सगळ्यांना. हा ही आमची कीपर हा आहे. हा तूच कर तूच कर. माय नेम इज नागेश. मी विरोधी टीमचा गोलकीपर. गोलकीपर आहे. आम्ही कधी कधी पावडर बनतो. हे बोलतो स्ट्रायकरला पावडर. Let's start the match. Come on. तर मित्रांनो आम्ही बारसा आहे. हा हा खेळा. आणि मॅड्रिड बारसा दुसरा बारसा नशीब आहे. 15 UCL. पाहिजे. बघा मित्रांनो आला आता खेळून. अरे बाहेर वाटा वाला करून आला तो. हा हा मग तिथे बसायचं असेल तर याचं झालं वाटतं खेळून. आणि इकडे बघू शकता खुटिया पण ती मित्रांनो चालू आहे. बघा किती काळजीपूर्वक पैसे बघा लागली. बँकेत किती पैसे आले. बघा किती पैसे आले. चेक करत आहे. आता कसे काय लाडकी बहिणीचे पैसे आले. यांना आले 4,500. अच्छा 4,500 कसे काय 3,000 येतात ना. 3,000 तर नॉर्मल आले, ह्यांना 4,500 आले म्हणजे बघू ना. बघा मित्रांनो लाडक्या बहिणीचे पैसे आलेत डायरेक्ट. काय झालं अरे बघू दे कुठं लागला. फुटबॉल खेळताना लागत असते बाळा. बघा आईचे पैसे किती आले. हिला किती काळजी. ड्रेस भेटणार आहे, ड्रेस. बघू दे किती लागा बेटा. हा काय नाही होत, खेळताना लागत असते. बघा युट्यूब वरती व्हिडिओ बघू चेक करायला लागली. माहित पडलं. दाखव. रजिस्टर्ड नाहीये. अच्छा ते बँकेत रजिस्टर नाही का एटीएम. मोबाईल नंबर इज नॉट रजिस्टर्ड फॉर दिस फॅसिलिटी टू रजिस्टर फॉर SBI क्विक फॅसिलिटी. यांचा असेल ना रजिस्टर केलेला. कुणाचा आहे रजिस्टर केलेला? बँकेत नंबर कुणाचा दिलेला आहे. माझा. पहिला नंबर आहे का आताचा नवीन नंबर आहे. हा मधलं बोट आहे की कुठलं बोट आहे. हा, कसं काय मुडपला. भाऊनी मारलं. भावने मारला ना खेळता आता खेळता. काय झाली? का नंबर दिलाय ना, का आता पाय झाली. जाऊन. जो आम्ही नंबर दिलाय ना मला, हा थांब आता भाऊला येऊ. आम्ही केव्हा मिस कॉल कुठं आहे तो. बॅलन्स चेक करण्यासाठी आम्हाला SMS येत नाही, तसं करून द्या मला म्हणायचं. जय तू त्याला मारला मग तो कसं काय म्हणते हातापाय झाले. तुला जे विचारतं इकडे आतमध्ये. तू काय बोलतो रे मारलं. काय बॉल होता आमच्याकडे, बॉल होता तो आमच्याकडे येऊन आमचा बॉल घेऊन चालला. वरडू नको आणि हळू. वरतून मारामारी करायला. कोण त्यांनी पहिलं चालू केलं. आता याला घेऊ नका खेळायला. तुम्ही तुमचं खेळा. भांडणं केली तू घरातच बघ जा. तरी म्हटलं भांडणं केली का. भाकर नको भात आणि भाजी दे. कडक आहे का. नको भातच खावे. तुला पाहिजे का भाकर. हा भातच दे. ए जय ये. जरा उतर खाली. बाबा आहेत ना. नाही लावू कूलर. नाही आता नाही जेवल्यानंतर. फर्र आवाज यायला लागला इथं. तर बघू शकता आज राईस
आणि एकदम छान बनवलं. कालपेक्षा चिकन कसं बनवलं आज? लय भारी. काल जरा शंभर गुणा जास्त आहे. अच्छा ते लेगचं नाव होतं काय चिकन. अच्छा लेगचं आहे. आणि आज ग्रेव्ही कमी आहे ना. हा मग उलट चांगला बनणार. अच्छा नाही नाही देव पप्पाला लय चोचले. काय झालं? काय झालं? भाकर खायची तुला? नाही तर पसाभर भात खातो तू. तर आपल्याला इकडे दिलेलं आहे मित्रांनो चिकन आणि राईस. आणि खाऊन बघूया कसं झालंय. हमको सुक्का चेव आहे. कालचा रस्सा चांगला नव्हता वाटत. काय माणसं लागत होतं. बाळाचं छान झाला. मला असं भात आवडतोय. दाखवायचं इथे दाखवायचं इथे. बघा मला असा भात आवडतो एकदम कसा? असं ग्रेव्ही मध्ये. हे हा, मला असं छान वाटतंय ना असं. असं मला आवडतं. कसं झालं? लय भारी. छान झालं बघा. फीडबॅक पाय सगळ्यांचा कसा आला? तर बघू शकता मी जेवायला बसलेली आहे. तुम्ही पण या जेवायला. साईडला चिकनची ग्रेव्ही आहे पण मम्मीने बनवलेली हरभऱ्याची भाजी आहे. हा हा एकदम झकास अल्टिमेट टेस्ट आहे. ही भाजी मला खावीशी नाही वाटत आहे ह्या भाजीच्या सोबत. आणि एवढी छान गावची हरभऱ्याची भाजी मला एवढी आवडली. खरंच खूप छान आहे. हा हा आणि ही भाजी नवळीची असते. मुश्किल हे ग्रीन भाजी त्याला सुकवतात आणि ती ग्रीन भाजी साठवून ठेवतात. अच्छा. आणि आपल्याला दिलाय मित्रांनो आंबा. हा आणि जंगलातला राळावाडीचा आंबा आहे जंगलातला विदाऊट केमिकल. आणि होय. एवढा भारी आंबा आहे. गोड आहे. त्याच्या खाली ना खूप रस आहे. प्लेट घेऊन खा. हा. अंगावर पडेल. आंबा दिलेला आहे. हिरवा आहे पण एकदम गोड आंबा आहे. हो हो आंबा आहे क्वालिटी आहे. गावाकडचा आंबा आहे हा. आणि झाडाचा आंबा आहे. अरे वा. अजून काय का? किती आंबे आणले होते? तेच एक मोठा भेटलेला आहे. ते लोक असे देतात एक्स्ट्रा माणुसकी असल्यामुळं. नाही छोटे छोटे म्हणजे आपण गोड आहे. हा विदाऊट केमिकल पाल्यामध्ये ठेवलेले हे आंबे आहेत. जे ज्या पाल्यामध्ये हा, हा. पिकवलेले आहेत. कसे डझन दिले? कसं? किलो. हा बघा मित्रांनो 50 रुपये किलो फक्त. मार्केटचा पण आंबा लाजलेला असा आंबा आहे. आणि मम्मीला एवढं पण बोलली तू माझ्या ओळखीचे फक्त प्यायला पाणी दे. तर मित्रांनो खरंच आंबा छान आहे. आंबा मला आवडला. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर चला जय हिंद जय महाराष्ट्र.